सन्माननीय हनीफजी पटेल साहेब पोलीस पाटील नवी मुंबई त्यांचं देखील आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि साहेबांना विनंती आपण मंचावरती या। सन्माननीय हनीफजी पटेल साहेब पोलीस पाटील नवी मुंबई आणि त्यांचं आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। लेट्स प्ले। तिसऱ्या रजनीला सुरुवात होतीये। पहिला बॉल डॉट आलाय। गोलंदाज अनिकेत यांचा पहिला बॉल डॉट येतोय। संदेश बागराव यांच्यासाठी पहिला बॉल टाकला आणि पहिला बॉल या ठिकाणी डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात पाहायला मिळते अनिकेत यांची। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत सज्ज आहेत। राईट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा बॉल चांगला फटका आहे। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेसोबत इथे मात्र खातं खोललं जाईल। एक धाव धावफलकावरती आहे। चांगली सुरुवात केली आहे दहिवली संघाने। पहिला बॉल जरूर डॉट आला परंतु यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला। एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने खातं खोललं गेलं। एक धाव धावफलकावरती आहे। बॅटचं एज लागलं होतं तिथे मात्र एका धावेचा प्रयत्न झाला आणि एक धाव प्राप्त होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल। दोन धावा धावफलकावरती आहे। श्रीगणेश दहिवली संघ प्रथम फलंदाजी करतोय। टॉस जरूर इनकावने जिंकला होता आणि इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी या ठिकाणी श्रीगणेश दहिवली संघाला आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीगणेश इंदगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आजची तिसरी रजनी या स्पर्धेची फ्रेंच ट्रॉफी गोरेगाव 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय। पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। बॅटचं एज अपील झालीये पंचांकडे। पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला धक्का लागलाय। संदेश बागराव आउट अँड बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत। पहा रिप्ले थोडासा इंटरेस्टिंग होता। बॅटला बॉल लागला त्यानंतर शरीरावरती बॉल आदळला आणि त्यानंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय। नवीन फलंदाज केतन निहारे आता मैदानावरती दाखल होत आहेत। क्रमांक 3 वरती। दोन धावा धावफलकावरती आहेत एका कड्याच्या मोबदल्यामध्ये। पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। हवेत बॉल गेलाय। स्क्वेअर लेगचे खेळाडू इंटरेस्टेड बॉलच्या खाली पोहोचले। सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता या ठिकाणी मिळते अनिकेत यांना। विकेट फलंदाज बाद। माफ करा पारस बाद झालेत। खरं तर अतिरिक्त खेळाडू आमच्या सोबत आहेत त्यांना देखील खेळाडू ओळखले नाहीत लवकर। दोघे सेम दिसतात। विकेट आली आहे दुसरी आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील।
चामटोली आणि पिंपळलीवाडी संघाचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. सेकंड राऊंडची ती मॅच असणार आहे एक्स्ट्रा बॉलची. चामटोली आणि पिंपळवाडी संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. सेकंड राऊंडची इथे एक्स्ट्रा बॉलची मॅच असणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी येणं कंपल्सरी असणार आहे. फुलर लेनचा बॉल होता यावेळेस मात्र इम्पॅक्ट जो आहे तो लेग स्टंपच्या बाहेर होता. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाज अनिकेत यांच्या माध्यमातून पिंपळवाडी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. चामटोली संघाचे संघनायक आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल होत आहेत. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आपण दिलेल्या वेळेवरती उपस्थित आहात आणि तदनंतर मग मात्र रेग्युलर पोलचे सामने आपण खेळणार आहोत. तर पोरांना विनंती, आतमध्ये जाऊ नका लहान मुलं. 3 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. मोहन आणि कुणाल ही जोडी मैदानावरती आहे. 3 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात मात्र थोडीशी अडखळत राहिली आहे. दहिवली संघाची इथून कॅपिटलाइज करावं लागेल. चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. मोहन आणि कुणाल ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज चंद्रकांत दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 ला फार एंडनं सुरुवात होतीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा कमी गतीने हा बॉल टाकला होता. इथे मात्र आपण पाहतोय बॉलची लाईन टोटली मिस केली आहे. पिक करू शकले नाहीत या बॉलला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल होता, तिथे लाईन मिस झाली. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सरळ बॅटने व्ही मध्ये ताकदवर प्रहार. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार. बॉल होता आणि समोरच्या दिशेने आक्रमण केले. षटकार लगावलाय फलंदाज मोहन यांनी. 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाज चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी मोहन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा बॉल बॅक फुटला गेलेत आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कौतुक झालं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. एकच धाव तिथे प्राप्त झाली. कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. सन्माननीय मुजीबजी बुबेरे आणि कैसरजी बुबेरे यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचंही अतिशय मनापासून हार्दिक स्वागत आहे. दोघांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती चंद्रकांत दाखल झालेत. कुणाल आणि मोहन ही जोडी मैदानावरती लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला विकेटवरती पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांचा वेद बॉलने घेतलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट आणि आणखीन एक फलंदाज त्रिफळाची विकेट. दहा धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आता मात्र केतन मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती इनॅट नंबर 5 वरती केतन मैदानावरती दाखल होत आहेत. चंद्रकांत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती.
षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर आणखी एक विकेट आपल्या नावे करतायत गोलंदाज. प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 10 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती चंद्रकांत आहेत. 10 लॉस ऑफ द 3 विकेट. एक बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधला. 10 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. ज्यावेळेस ऑन साइडला कमालीचा फटका आहे. हवेत बॉल उंच तर गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. फलंदाज केतन निहारे यांच्या बॅट मधून आला मॅक्सिमम. 16 धावा धावपलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना श्रीगणेश दहिवली संघ. फ्रेंड चषक गोरेगाव 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. आज एक्स्ट्रा पोलचा पहिला सामना दहिवली त्यांच्या विरोधामध्ये इंदगाव. रेग्युलर पोलचा पहिला सामना अजात 11 खैरने आणि त्यांच्या विरोधामध्ये राजमुद्रा खरवई. तदनंतर दुसरा सामना असेल नेहाल माज 11 गोरसई बी आणि त्यांच्या विरोधामध्ये अमद साला बामण डोंगरी. तदनंतर तिसरा सामना असेल रजा 11 वडवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये भावाळे बी. त्यानंतर पुढचा सामना असेल एका बाजूने मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये कारिवली मिनेश 11. अशा प्रकारे सामने आजचे असतील आणि सगळ्या संघांना विनंती आपण वेळेवरती उपस्थित राहणं अनिवार्य आहे. आणि वेळेवरती जर उपस्थित नाही राहिला कुठला संघ नायक टॉससाठी तर 2 बॉलची पेनल्टी असेल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस देखील स्टेप आउट झालेत. ऑन साइडला कडक हा फटका आहे. खूप दूरवरती बॉलला पाठवलाय आणि बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. फलंदाज मोहन यांच्या बॅट मधून लांब पल्ल्याचा दूरवरचा हा षटकार आहे. पाहायला कमालीचं फुटवर्क पाहायला मिळालं. स्टेप आउट होऊन हा फटका मात्र खेळले होते ऑन साइडला. अप्रतिम फटका. 22 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत बॅकफुट वरून खडे खडे. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत आणि आणखीन एक बॉल जाईल सीमा रेसच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. सिक्सर. प्रतिम सुरुवात केली या षटकाची मोहन हजारे यांनी. अनिकेत मात्र दुसऱ्या षटकामध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या परंतु या षटकामध्ये लगातारचे 2 षटकार आलेत. 4 बॉलमध्ये 18 धावांची भागीदारी पाहायला मिळते. 28 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि मोहन हजारे मात्र आक्रमण करतायत. 6 बॉलमध्ये 19 धावांवरती ते नाबाद आहेत. 28 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इंदगाव संघाने जरूर सुरुवात चांगली केली होती परंतु आता मात्र अनिकेत यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. यावेळेस पॉइंट रिजनला खेळतायत. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 2 षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम मोहन हजारे. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 29 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. खरं तर आजच्या रजनी मधला एक्स्ट्रा बॉलचा हा पहिला सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये एका बाजूने श्री गणेश दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश इंदगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट.
29 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाले, फुटवर्क नव्हतं. डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये टाकलाय आणि त्याला उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. केतन निहारे यांच्या देखील बॅट मधून आलाय आणखीन एक मॅक्सिमम षटकार. 35 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 35 लॉस ऑफ द 3 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अनिकेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेले. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 36. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. 7 बॉल मध्ये 20 धावेंवरती मोहन नाबाद आहेत आणि 5 बॉल मध्ये 13 धावेंवरती केतन नाबाद आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. पाणी घेऊन त्वरित मैदानावरती पोहोचायचं आहे आणि तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात सुमधुर संगीत डीजे MS. सन्माननीय शहाबाज चाचा बोबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अखिल भाई बोबेरे, सन्माननीय कैसर चाचा बोबेरे हे देखील उपस्थित झालेत. मुजीब भाई बोबेरे हे देखील उपस्थित आहेत आणि मुस्तकीम भाई, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अफजल भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहिम भाई देखील उपस्थित आहेत, आमचे आयमर भाई देखील उपस्थित आहेत. सर्वांचं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आयोजकां सन्माननीय तुषारजी साबळे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे जे मान्यवर पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, इनगाव आणि देहिवलीचे जे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना देखील विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. छत्तीस रन स्कोर कार्डवरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती दहिवली संघाची, परंतु जो अडकून राहील ते नाही दहिवली कसलं. अप्रतिम क्रिकेट आता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कमालीची बॅटिंग आपण पाहतो. 36 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय बाळूदादा मुंडे आणि सन्माननीय निखिलजी चव्हाण शेतकरी राजा यांच्या गावातील हा संघ आहे आणि अप्रतिम क्रिकेट आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 36 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ द 3 विकेट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. षटक क्रमांक 4 साठी सागर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले हवेमध्ये. बॉल गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली आहेत. झेल टिपला जाईल आणि आली आहे आणखी एक सफलता. केतन निहारे देखील या ठिकाणी बाद होतील. षटक क्रमांक 4 ची सुरुवात विकेटने झाली आहे. फलंदाज बाद.
मिळाला. कॉट अँड बोल्ड पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवत आहेत सागर. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. नवीन फलंदाज राजेश हजारे मैदानावरती दाखल झालेत आणि एकच धाव तिथे उपलब्ध होती जरी ओव्हर थ्रो झाला होता. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि नो बॉलच्या माध्यमातून एक धाव आणि एक धाव धावून पूर्ण झाली आहे. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. 38 धावा धावपलकावरती. ऍक्शन रिप्ले खरं तर खूप जास्ती हाईट या बॉलला होती आणि त्याचमुळे पंचांनी नो बॉल घोषित केला होता. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. यावेळेस हवेमध्ये उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने परंतु फ्री हिटचा बॉल आहे आणि तिथे मात्र एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 39. 39 लॉस ऑफ द 4 विकेट. 39 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 39 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर आहेत. बॅटिंगसाठी राजेश हजारे आणि 8 बॉलमध्ये 21 धावा केलेले मोहन हजारे मैदानावरती उपस्थित आहेत. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. आणखी एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून. इनगाव संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करतायत. धावपलकावरती धावा आहेत 39. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर रेंजचा बॉल आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला ड्राईव्ह केले. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉलला रोखलंय देखील. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबाद झाले. 2 धावा पूर्ण होतील. तिसरी धाव घेत असताना या ठिकाणी आली आहे धावबाद स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. लहान मुलं विनंती आहे रेलिंगच्या आतमध्ये खेळू नका. बाहेर खेळा. आपण रेलिंगच्या आतमध्ये कुणीही जायचं नाही. रेलिंगच्या बाहेर आपण खेळा. विनंती आहे. 41 धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज विशाल मैदानावरती दाखल होत आहेत. ओ अमदान भाई आप भी ऊपर आइए. एकेचाळीस धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 लॉस ऑफ दी 5 विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल आहे आणि वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 42 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 लॉस ऑफ दी 5 विकेट. 42 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेटने सुरुवात या षटकाची झाली होती आणि धावपलकावरती धावा आहेत 42. 42 लॉस ऑफ दी 5 विकेट. यावेळेस देखील हवेत बॉल आहे आणि यावेळेस देखील बॉल दूरवरती जाईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि सन्माननीय कवनेंजी बुबेरे साहेब यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत झालंय या षटकारानं. 6 धावा. एट 48 धावा धावपलकावरती. विशाल मैदानावरती दाखल झालेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 49. 4 षटकांचा खेळ संपलाय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 49 धावा धावपलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश दहिवली संघ. चला सामना थोडं स्पीडअप करायचा. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम श्री गणेश इनगाव आपल्याला देखील विनंती आहे थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे.
तर खार्डी आणि गोरसई बीचा सामना यानंतर रेग्युलर पोलमध्ये पहिला सामना तो असणार आहे. रेग्युलर पोलमध्ये दुसरा सामना हा असणार आहे. एका बाजूने खार्डी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरसई बी अशी मॅच होणार आहे. प्ले अँड मिस इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिला बॉल डॉट आलाय प्रदीप यांचा. एका बाजूने श्रीगणेश शिनगाव संघ त्यांच्या विरोधामध्ये श्रीगणेश दहिवली असा सामना पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने बॉलला खेळत हा पॉली होता आणि बॉलला मात्र उडवलाय. सरळ बॅटने हा प्रहार केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चौकार आणि बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 53 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल होता. सरळ बॅटने फोर्स केला होता. ओव्हर दी बॉलर हेड लॉफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह. ज्यावेळेस बॅटचं एज लागलंय तिथे मात्र विकेट किपर स्वतः प्रयत्न करतायत. दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 54. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 लॉस ऑफ दी 5 विकेट. 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. या पहिल्या डावामधले धावफलकावरती धावा आहेत 54. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 लॉस ऑफ दी 5 विकेट. 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या महत्वपूर्ण षटकामधले. यावेळेस देखील लॉफ्ट केला. चांगला फटका आहे समोर दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि यावेळेस देखील बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा पॉली हा देखील बॉल होता आणि सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. कमालीचा फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 58 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफस्टम्पच्या बाहेर शरीरापासून जरूर दूर खेळले परंतु सरळ बॅटने हा प्रहार केला होता. आणखी एक चौकार आपल्या संघासाठी राजेश यांच्या बॅटमधून येतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 58. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 लॉस ऑफ दी 5 विकेट. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधले. प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय आणि फलंदाज देखील रनआउट असतील. वाईडच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली. 59 धावा धावपलकावरती आहेत. 59 लॉस ऑफ दी 6 विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली. सॅक्रिफाईस केली विकेट. 59 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 लॉस ऑफ दी 6 विकेट. रनआउट स्वरूपामध्ये ही विकेट आली आणि धावपलकावरती धावा आहेत 59. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. या सामन्यामध्ये 2 अधिकृत बॉल येणं बाकी आहे. धावपलकावरती धावा आहेत 59. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये केवळ मला वाटतं 2 धावा आल्या होत्या. 2 धावा आल्या होत्या आणि 2 सफलता आल्या होत्या. अडखळत सुरुवात झाली होती दैवली संघाची. त्याच्यामध्ये 1 धाव लेग बाईची देखील आपल्याला पाहायला मिळाली. टोटल 3 धावा आल्या होत्या आणि 2 सफलता आल्या होत्या. परंतु सध्या जर पाहिलं तर 59 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजे चांगलं पुनरागमन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय श्रीगणेश दैवली संघाने. 59 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. बॉल फुलटॉस मध्ये परावर्तित झालाय आणि बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डनरी स्ट्रोक ड्राईव्ह करत असताना बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 63 धावा धावपलकावरती 63 लॉस ऑफ दी 6 विकेट. टॉस साठी यायचे पिंपळवाडी आणि चामटोली संघाचे संघनायक. एक्स्ट्रा बॉलची सेकंड राऊंडची पहिली मॅच होईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. 63 धावा धावपलकावरती आहे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल फुलर लेनचा बॉल. इथे मात्र चांगला फटका. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल पोहोचलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा तर इथे प्राप्त होणार नाहीयेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 64 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीगणेश दैवली संघाला आपण पाहिलं 64 धावा म्हणल्या गेल्यात आणि 65 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 65 इज द टार्गेट.
इनगाव संघाला 65 धावा या ठिकाणी बनवाव्या लागणार आहेत निर्धारित 5 षटकांमध्ये आणि टॉससाठी त्वरित यायचे विनंती आहे. पिंपळवाडी संघ आणि चामटोली संघाचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचे आणि सन्माननीय मुजीबजी बुविरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. पिंपळवाडी संघाचे संघनायक आणि चामटोली संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. अब खुद का घर सिर्फ सपना नहीं, लकासा में 18.5 लाख रुपए ऑल इंक्लूसिव में खुद का घर अपने नाम करे। वांगली स्टेशन से सिर्फ 3 मिनट और दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे से 10 मिनट। फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टैक्ट अस। सो हेलो एवरीवन, आज आना हुआ हमारा फैशन टेलर्स, जो कि पूरे अंबरनाथ से लेकर करजत तक सबसे ज्यादा फेमस है इनकी टेलरिंग के लिए। लोकेशन बताने की तो जरूरत नहीं, बट फिर भी नए व्यूवर्स को, ये लोकेटेड है गोरेगांव मुंबई करजत हाईवे के टच इनकी शॉप है। गोरेगांव में मस्जिद के जस्ट थोड़ा सा ही आगे इनका फैशन टेलर बोर्ड देख ही जाएगा। शॉप में एंटर करते ही मिले मुफ्तसिम भाई से, जो फैशन टेलर के ओनर है। इन्होंने इनका कलेक्शन बताया, अगर सारा देखने बैठे तो आधा दिन यही निकल जाए। सो उसमें से कुछ खोलकर बताया। मटेरियल इनका एकदम प्रीमियम एंड इम्पोर्टेंट, और इनकी शॉप की खास बात है इनकी डिजाइनिंग, फिटिंग एंड फिनिशिंग। जिसने ट्राई किया उसे पता ही है, जिसने नहीं किया उसे मैं सजेस्ट करूंगा कि नेक्स्ट टाइम इवेंट, फेस्टिवल, फंक्शन जो भी हो, एक बार फैशन टेलर विजिट जरूर करना। सो हेलो एवरीवन, आज आना हुआ हमारा फैशन टेलर्स, जो कि पूरे अंबरनाथ से लेकर करजत तक सबसे ज्यादा फेमस है इनकी टेलरिंग के लिए। लोकेशन बताने की तो जरूरत नहीं, बट फिर भी नए व्यूवर्स को, ये लोकेटेड है गोरेगांव मुंबई करजत हाईवे के टच इनकी शॉप है। गोरेगांव में मस्जिद के जस्ट थोड़ा सा ही आगे इनका फैशन टेलर बोर्ड देख ही जाएगा। शॉप में एंटर करते ही मिले मुफ्तसिम भाई से, जो फैशन टेलर के ओनर है। इन्होंने इनका कलेक्शन बताया, अगर सारा देखने बैठे तो आधा दिन यही निकल जाए। सो उसमें से कुछ खोलकर बताया। मटेरियल इनका एकदम प्रीमियम एंड इम्पोर्टेंट, और इनकी शॉप की खास बात है इनकी डिजाइनिंग, फिटिंग एंड फिनिशिंग। जिसने ट्राई किया उसे पता ही है, जिसने नहीं किया उसे मैं सजेस्ट करूंगा कि नेक्स्ट टाइम इवेंट, फेस्टिवल, फंक्शन जो भी हो, एक बार फैशन टेलर विजिट जरूर करना। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय, खरं तर क्रिकेटला धर्म मांडणारं व्यक्तिमत्व सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालंय। मनपूर्वक स्वागत आहे। कल्याण डोंबिवलीचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू। काका या, आपण मुजीब चाचा आपण या, दोघांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस। नाणेफेकीचा कौल काकाच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। नाणेफेकीचा कौल सुखदेव काका म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू। दुसऱ्या फेरीची खरं तर
ही पहिली मॅच असणार आहे. एका बाजूला चामटोली जयरमान चामटोली विरोधात गावदेवी पिंपलोलीवाडी. हेड आणि टेल नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेडचा कॉल केलाय आणि आलाय काय आपण पाहणार आहोत. टेल आलाय. चला दोन्ही कॅप्टन आपण थांबा, थोडीशी आपण चर्चा करू. चला मॅच सुरू करा. पंच टॉस जिंकलाय टीम गावदेवी पिंपलोलीवाडी संघाला. निर्णय कळपायचा आहे. बॅटी फर्स्ट. समोरचा संघ जर्मन चामटोली संघ आहे. याच पंचकृषीतील संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना बॅटिंगच करण्याचा निर्णय का? आणि त्यांची बॉलिंग लाईन चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील या मैदानावरती तुम्ही खरं तर खेळलात, कालच्या दिवसामध्ये देखील तुमची बॅच झाली आहे, त्यामुळे मैदानाचा आढावा कशा प्रकारे सांगाल? या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये किती धाबा बनवल्या जातील तर तुमच्यासाठी खरं तर टार्गेट तुमच्यासाठी चांगलं असेल? 4 ओव्हरमध्ये 45+ तर बनवायलाच लागतील. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? कारण पिंपलोलीवाडी टीमच्या माध्यमातून देखील एक नाईटची स्पर्धा आपण पाहिली आहे. आयोजन खूपच सुंदर आहे आणि प्रत्येक वर्षी असंच सुंदरच आयोजन असतं. थँक्यू सो मच. जयरमान चामटोली टीम कॅप्टन आहेत. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा फिल्डिंगचाच असता निर्णय पहिले. मग आता मनाला जे हवं होतं ते मिळालंय. काय म्हणशील? चामटोली म्हटलं की एक नौका संघ आहे, परंतु नौका संघ बोलून चालणार नाहीये, कारण मागच्या वर्षी आणि या वर्षी खरं तर ट्रॉफीज तुम्ही भरपूर जिंकलात. चांगला खेळ होतोय सर्वच मुलांचा, त्यामुळे नौका संघ बोलून चालणार नाहीये. या स्पर्धेमध्ये खेळत असताना आता समोरचा संघ पिंपलोलीवाडी संघ आहे. या संघासोबत आधी कधी फाईट झाली होती? नाही, फर्स्ट टाइम होते फाईटी. मग काय स्ट्रॅटर्जी, रणनीती? कारण काल ज्यावेळेस हा संघ जिंकला त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय चाललं की या संघासोबत कसं खेळायचं? काय म्हणशील? काय नाही, मिस फील्ड वगैरे नाही करायची आणि जास्तीत जास्त यांची विकेट घ्यायचा प्रयत्न करायचा. आयोजनाबद्दल काय म्हणशील? कारण आपल्या पंचक्रोशीतील ही पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे खरं तर बदलापूर वांगडी संघटनेच्या माध्यमातून गोरेगावकरांना मान मिळत असतो पहिल्या स्पर्धेचा. दरवर्षी ते नवीन नाईट स्पर्धा राबवतात ना, चांगलीच करतात ते, उत्कृष्ट. थँक्यू सो मच. चला टॉस इथे जिंकला टीम गावदेवी पिंपलोलीवाडी संघाने आणि त्यांनी घेतला निर्णय बॅटिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं टीम चामटोली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आपण मॅचला सुरुवात करू. पुन्हा एकदा अमदान बोबेरे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे अमदान. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात झाली. या मॅचमध्ये टार्गेट तुम्ही पाहताय तब्बल 65 धाबांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. सर्वांना चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुरुवात आपण करतोय. या मॅचला खरं तर 65 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय श्री गणेश इनगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 11 धाबा. 10 फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण 65 धाबा 5 ओव्हर मध्ये इथून मात्र चेस करायचे. यात अनुषंगानं सुरुवात चांगली झाली आहे. सलामी जोडी पंकज कडवच्या साथीने तुम्ही पाहताय. मध्यवर्ती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सागर कडवच्या साथीने पंकज कडव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 11 धाबा 10 फलकावरती जोडल्या गेल्या. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेचे नक्कीच पाहायला मिळतील. यात मात्र शंका नाहीये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर कल्याण डोंबिवलीचं चालतं फिरते विद्यापीठ म्हणून ज्यांची ओळख आहे सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे गोरेगाव नगरीमध्ये. दरवर्षीप्रमाणे काकांचं आगमन यावर्षी देखील आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये खरं तर भेट देण्यासाठी ते आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड पॅडच्या मधनं बॉल चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. खरं तर अखिलबाई देखील आमचे सांगतात
ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्याने सुखदेव काका म्हात्रे यांना चालतं फिरतं विद्यापीठ म्हटलं जातं, त्या प्रकारे आपल्या बदलापूर आणि वांगणीचं चालतं फिरतं विद्यापीठ आमचे शैबाज काका बुबेरे यांना देखील तुम्ही पाहता मुख्य व्यासपीठावरती. खरं तर हे ऋणानुबंध आहेत, कारण मैत्रीचे संबंध आहेत आणि नेहमीच हे संबंध जपले जातात कित्येक वर्ष. मग आपण पाहतोय खरं तर क्रिकेटच्या मातीमध्ये बुरलेला खेळाडू म्हणून सुखदेव काकाची ओळख आहे. तिसरी पिढी त्यांची तुम्हाला पार मिळेल. सुखदेव काका म्हात्रे असतील, प्रमोद म्हात्रे असतील, त्यानंतर आता ऋषी म्हात्रेला देखील तुम्ही पाहताय चांगला खेळ तो देखील खेळतोय. ऋषी प्रमोद म्हात्रे गुरुदा दाखल होतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता बॅटम पार्टच्या मध्य. पुन्हा एकदा बन्नाट बेग तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पार मिळते. षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती केतन निहारेला तुम्ही पाहता या बॅच मध्ये तो दाखल झालाय. कमबॅक करायचंय. 65 धाबा इथून मात्र रोखायचे आहेत. याच अनुषंगाने तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. 65 धाबा रोखायचे आहेत या अनुषंगाने गोलंदाजी, तर दुसऱ्या बाजूला धाबा चेस करायचे आहेत. टीम इंदगाव संघाला या बॅच मध्ये. बॅटची कडा होती एस्टनच्या मागे. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला जातोय. चांगली सुरुवात धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 11 होतं. या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ संपट झालाय. फक्त एकच धाव इथे खर्च करत असताना तुम्ही पाहताय. गोलंदाज केतन राऊंड द विकेट. मोठा फटका घेतला ऑन साइडला स्कोअर लेगला. वार अशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. सो मच. षटकार ठोकलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज खरं तर एक्स्ट्राच्या हाफ नंतर मेजबानी आहे, कारण गोरसई ब संघ देखील दाखल झालाय. त्याच्या साथीनं खार्डी हा संघ देखील तुम्हाला पार मिळेल. आणि आज खरं तर सर्व स्टेबल टॉपेस्ट टीमी तुम्हाला पार मिळतील. माज निहाल 11 गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात अमश सला 11 खार्डी. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये आधीच्या बॉलवरती ताकद, तर या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार चौकार. क्या बात आहे. सलगच्या 2 मोठे फटके तुम्हाला पार मिळतील. एकच धाव खर्च केली होती, परंतु आता या बॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पार मिळतोय. सागर कडूच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 मोठे स्ट्रोक तुम्ही पाहिले, त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकेल. आज खरं तर मेजबानी आहे. तुम्हाला बोटपटे संघ जरूर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ दाखल झालेत आणि त्याच प्रकारे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आवाज नेहमी दुमदुमत असतो आणि भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील ज्यांची हजेरी या स्पर्धेमध्ये लागली आहे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. वेलकम. ओमकार शेट्टी सरांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. खरणेगावचे पोलीस पाटील अनिपजी पटेल साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज जयरमान चामटोली हा संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये दिसेल. आणि नेहमीच चामटोली म्हटलं की म्हटलं जातं ना, जिथे लागते सारांना भूक तिथे नंबर 1 कुक. आणि आमचे मग बारामजी भगत असतील, अर्शलजी भगत असतील, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य खरं तर मिळालंय, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच मध्ये चामटोली विरोधात पिंपळोली अशी मॅच रंगेल. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. इनगाव विरोधात दहिबली. या 2 टीमच्या दरम्यान पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर एक सिंगल मिळतीये. बायच्या माध्यमातून सिंगल ऍड होईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय षटक क्रमांक 3 पारस देशमुख हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना
दैवली म्हटलं की नो डाऊट बाळकृष्ण मुंडे असतील, निखिलजी चव्हाण, शेतकरी राजा आणि त्यांच्या साथीने आमचे प्रतीक गुरुनाथ कडव, अक्षय गुरुनाथ कडव, भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात दैवली टीमसाठी, त्यामुळे त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मयूर काठवले खरं तर सुपला किंग म्हणून ज्याची ओळख आहे, मयूर डेलीने जर जेल स्वीकारला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रतीक कडव यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. कॅश प्राइज लावले जात आहेत कारण आत्मविश्वास मनोबल वाढवलं जात आहे खेळाडूंचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील तुम्ही पाहताय मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल येते माहिती सिंगल एकपटे आणि दुसरीचा प्रयत्न फसलाय. अखेर मैदान सोडावं लागतंय. पंकज कडव या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय, खरं तर खैरणे गावचे पोलीस पाटील हनीभाई पटेल यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मेल जाऊन पोहोचते 25. 25 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि 3 बॉलचा खेळ देखील संपन्न झालाय, त्यामुळे टीमची टोटल वेगानं आता पुढे सरकत असताना 500 धाबा नोंदवायचे आहेत या मॅचमध्ये. त्यामुळे अजूनही आपण पाहिलं तर जबळ इथून 40 धाबा चेस करायचे आहेत. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतायत. खरं तर मागील बॉलवरती पंकज कडव ज्या प्रकारे आउट झाला, खरं तर पंकज कडव म्हटलं की त्याच्या नावाने संघ ओळखला जातो आणि हार्ड हिटर बॅटिंग त्याची आपण नेहमीच पाहिले, परंतु या बादमध्ये पूर्णपणे नाराज केलंय. कारण धावचीच्या स्वरूपात 2 धाबा त्याला घ्यायच्या होत्या, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती, परंतु नाही जमलं. अखेर विकेट बाली आणि इथून मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती विशाल. सागर कडवच्या साथीनं विशाल ही जोडी तुम्हाला मैदानावरती बार बेल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पारस देशमुख. पारस म्हटलं की जिथे हात लावेल तिथे सोनं. यावेळेस देखील आडवा बॅट खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे 1 मोर डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढवले जातात या मॅच मध्ये. कारण माहिती आहे इथून सागरकडे क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करतोय पारस. आमचे खरं तर जनरेटरचे प्रोपायटर अजितदादा बनोटे काराव यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे त्यांच्या साथीनं. तुम्ही पाहताय आमचे DJ MS महेश शिलार असतील, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे संपन्न होतोय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25. 25 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. या बादमध्ये 40 धाबाची गरज. कम ऑन डीजे.
या बाजमध्ये मोहन हजारे पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली, त्यामुळे टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉल 40 धावाची गरज असताना पहिल्या बॉलवरती लाईन खराब. मोहनच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळेल षटक क्रमांक 14. इथे देखील पुन्हा एकदा खेचायचं होतं, ऑन साईडला नाही जमला, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे 1 मोर डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. विशाल इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय. विशाल फटकेबाजी त्या या मॅचमध्ये करावी लागेल, कारण धावफलक मोठं आहे. या मॅचमध्ये टार्गेट आता मोठं चेस करायचंय. इथे देखील पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण, चर्चा पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल. मोहन वरती विश्वास दाखवला या मॅचमध्ये आणि आता मोहन देखील विश्वासाला सार्थ ठरेल अशी गोलंदाजी करतो. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मोहनचा आपण पाहिलाय. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. ड्राईव्ह केलाय, व्ही शेप मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तिथे मिळाली, दुसरीचा प्रयत्न करतायत, पूर्णपणे नकार दिलाय. डीप मधून वाराच्या वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलाय, त्यामुळे सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर ही स्पर्धा इथे लाईव्ह दाखवली जाते. या मॅच मध्ये रंगत तुम्हाला आता थोडीशी कमी पार मिळेल, परंतु नेक्स्ट मॅच मध्ये घोडसई येते. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतोय चामटली विरोधात पिंपळीच्या नंतर घोडसई विरोधात खार्डी, खेरणे विरोधात राजमुद्रा खरबई, त्यानंतर घोडसई विरोधात खार्डी अशी मॅच तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला खरं तर आज तुम्हाला संदेश केने अँड आर्मी पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर केतन असतील, केतन म्हात्रे खार्डीचे, चांगला खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यानंतर सूरज असतील, सूरज फौजदार, असं बॅटल तुम्हाला रंगताना दिसेल. परंतु सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतोय चांगलं बॅटल मैदानावरती रंगतंय. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती जोडले जातील. फुल टच बॉल घेतला ऑन साईडला, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सुस्वागतम. याच दरम्यान अफान बाबा यांचं आगमन झाले, विनंती या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अफान बाबा यांचं आगमन झालंय, वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. मतीनजी बुबेरे यांचं आगमन झालंय, त्यांनाही विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही बडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अखेर 5व्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट, त्यानंतर हा षटकार आला. धावफलक वेगाने पुढे सरकेल. उत्तम आले, उत्तम मुंडे बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळतील. या मॅच मध्ये उत्तम गोलंदाजी करत असताना राईट अप द विकेट.
इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता, बॅटर बॉलचा पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 5. चला टीम चेअरमन चामटोली, आपण खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहायचंय. आपण जे आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर रेलिंग आहे तिथे जाऊन एका लाईनीत उभे राहा. टीम चामटोली अधिकचा वेळ आज खर्च नकोय, कारण 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. हा ट्रॅकर फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता, त्याचाच फायदा होईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अखेर एक सिंगल ऍड होतीये. धावफलक सिंगलच्या साथीने पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 44 धाबा, 65 धाबाचं टार्गेट होते या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे, शेवटचा बॉल राहिला इथे मात्र गोलंदाजाच्या धाबावरती, त्यामुळे सामने ते जिंकलाय टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीनं. अभिनंदन. तर हार्डलक टीम श्री गणेश क्रिकेट संघ इनगाव.